मसला आपला 12th मॅन आला नाही याची तुम्ही सुद्धा नोंद घ्या। गोरेगाव 12th मॅन येणं गरजेचं आहे। पटापट या आणि एक चांगली क्रीडा स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन आहे। आपण पाहतोय एक भव्य दिव्य कमेंट्री बॉक्स आहे, त्याही पलीकडे जे मेहमान येतील गेस्ट येतील त्यांच्यासाठी एक वेगळे व्यासपीठ आहे आणि एक्स्ट्रा प्लेयर आला नाही तर पेनल्टी आहे। आयोजकांचा तुमचा मेसेज पोहोचवतोय मी तुमच्यापर्यंत। मसला संघ आणि गोरेगाव चला आले। पेनल्टी बोलल्यानंतर दंड बोलल्यानंतर सगळ्याची धाव येते आपल्यापर्यंत, याहीपेक्षा वेगळी भाषा कोणाला समजत नाही। गोलंदाजीसाठी विलास दाखल झालेले आहेत पहिल्या चेंडूला आणि स्ट्राइक एंडला निहाल आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला आदिल आहेत। दोन आघाडीचे फलंदाज गोरेगाव कडून बॅटिंग होणार आहे तर जुनेरा 11 4 षटकामध्ये गोलंदाजी। पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये। हो बॉडी लाईन चेंडू डायरेक्ट हिट होतोय परंतु अपील सुद्धा तितकाच झाला आणि आपण पाहतोय गोलंदाज यांनी थांबून ठेवलेला आहे। गोलंदाजांनी सांगितलं साथीदारांना की नाही या चेंडूवर आपण जास्त अपील करू शकत नाही किंवा जास्त चान्स घ्यायचा नाही। आज आपल्याकडे रिव्ह्यू आहे परंतु तो महत्त्वाक्षणी घ्यायचा आहे। हो याही वेळेला वेगावर स्वार होऊन विकास गोलंदाजी करत आहेत। बॅक टू बॅक दोन चेंडूवर मोठे अपील झाले आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निहाल मागील दोन चेंडूवर काही करू शकत नाही। मेहर 11 टेम्पाले एक बहारदार क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत आहे। जेवणाचा आनंद घेताना सुद्धा आपण या क्रीडा स्पर्धेचा आनंद जरूर घ्यायचा आहे। विकास यांचा चेंडू बॅटच्या मधोमध तिसरा चेंडू मात्र एक लय मध्ये येत आहेत आणि निहालच्या बॅट मधून येतोय मोठा फटका। असतं मित्रांनो, कभी तेरी तो कभी मेरी, कधी तुझं तर माझं, कधी चेंडू तर कधी फळीचं, कधी बॅटचं तर कधी बॉलचं, हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। याही वेळेला हो अफलातून कलात्मकता दाखवली विकास याने। अफलातून चेंडू होता, टो यॉर्कर होता, त्याला रीड करू शकले नाही। तिकडे फलंदाज जिथे या चेंडूवर काही करू शकले नाही, यष्टीरक्षक सुद्धा काही करू शकले नाही। मैदानाच्या आतमध्ये एक धाव येते, याही एकेरी धावेने गोरेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 7 धावा, ज्यामध्ये निहालच्या एक मोठा फटका आहे 6 धावेंचा। विकासवर आक्रमण चढवलं गेलेलं आहे। एक बहारदार क्रीडा स्पर्धा, सातत्य तुम्हाला एक वेगळी मेजवानी देणारी क्रीडा स्पर्धा, त्याही पलीकडे तुमचा खेळ, तुमचा क्रिकेट, तुमच्या मधलं पोटेन्शियल दाखवणारी क्रीडा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आहे। डावखुरे आदिल आहेत मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या चेंडूला सामोरं जातील विकास यांच्या। 0 वर सुरुवात करायची आहे आणि धावांचा एक वेगळा पल्ला गाठायचा आहे। प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात शून्यातून होते, त्या शून्याच्या पुढे किती आकडा आपण लावतो यावर तुमची किंमत असते। पुन्हा एकदा विकास, ओहो भरकटलेल्या स्थितीत खूप 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 लांब आहे चेंडू हा आणि पंच मात्र दुपारच्या सत्रामध्ये व्यायाम करतायत। अवंतर धावेची खूण होते आणि याही पलीकडे एक धाव येते समोरच्या संघाला। शाईन गोरेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये 8 धावा, पहिले षटक मार्गस्थ। विकास पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, त्याला पकडला, हवेतच फेकून दिला सीमारेखा पलीकडे। येतोय आदिलच्या बॅट मधून एक खडखडे दणदणीत षटकार, अफलातून षटकार। धावांनी एक वेगळी उंची गाठली कारण आदिलच्या बॅट मधून आलाय षटकार। याही वेळेला विकासला परीक्षण करावं लागेल स्वतःचं। नक्कीच अपयशाच्या पलीकडे यशाची एक गुणगाठ असते, ती बांधावं लागेल मनाशी, कारण मागील चेंडूवर आक्रमण चढवलं गेलं तर नंतर थोडेसे टेन्शन मध्ये दिसतायत विकास, परंतु मसल्यासाठी ही चांगली गोष्ट नाही। आदिल मात्र लय मध्ये आलेत, धाव मात्र एक आले वाईटची। याही पलीकडे पुन्हा एकदा उजव्या एसटी कडून डाव्या एसटी कडे आले, लेग साइडला पंच आमचे स्ट्रिक असतात। पुन्हा एकदा अवंतर धावेची धावपल एकनी पुढे जाईल, 16 धावा धावपलकावर। मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक मार्ग असताना खूप संघर्ष आहे क्रिकेटमध्ये। ते संघर्ष एका बाजूला गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला मसला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे।
याही वेळेला विकास काय करतायत, पहिले काही चेंडू जरूर त्यांनी चांगले राखले, परंतु नंतर स्वतःचा आत्मविश्वास नक्कीच त्यांनी मात्र खालावून पडलेला आहे. डोक्याला हात जरूर लावतायत, परंतु डोक्यावर हात लावण्यापेक्षा आपल्या डोक्याने हाताने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. धाव बहाल केली जाते. 17 धावा धावफलकावर. आदिल आहे स्ट्राईक एंडला, ज्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. याही वेळेला उजव्या यष्टीवर यॉर्क पद्धतीचा वाईड यॉर्कर टाकला गेला. तिकडनं मात्र समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये फुटबॉल स्टाईलने अडवला. दरम्यानच्या काळात आदिलच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली गेली. एक षटक संपलेला आहे. बिनबाद. तब्बल 18 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करताना यस डीजे. 18 धावा धावफलकावर जरूर लागलेले आहेत. बिनबाद आपण पाहतोय शाहीन गोरेगाव संघाच्या टॉस जिंकला इथे जुनेरा 11 मसला संघाने आणि प्रथम नक्की क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलं गेलं. दावत दिली, आमंत्रित दिले इथे शाहीन गोरेगाव संघाला की प्रथम बॅटिंग करण्यासाठी, परंतु विकास नावाचा गोलंदाज आज मात्र त्यांचं अपयशी झालेलं आहे. नक्कीच पहिलं चेंडू जरूर पहिलं षटक जरूर अपयशाचं होतं, परंतु त्याही पलीकडे क्रिकेटच्या पटलावर काय वेगळं लिहिलंय काय, बॅट आणि बॉलचा संघर्ष वेगळा लिहिलाय का. आता नक्कीच पहिलं षटक गोरेगावचं होतं, येणारे षटक मसल्याचं आहे का, या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल. स्ट्राईक एंडला आदिल आहेत, तर आपण पाहतोय सतीश गोलंदाजी मार्कवर आलेत. दुसऱ्या षटकासाठी पहिला चेंडू येईल सतीशच्या हातातून. याही वेळेला फुलटॉस होता, तिकडे हवेत बराच काळ होता, झेल घेण्याचा संभव नाही, डायरेक्ट हिट होता आणि तदनंतर झालेला ओव्हरथ्रो, परंतु पलीकडे निहाल तयार नव्हते, थांबवलं त्यांनी. सगळं काही ओके चाललेलं आहे आणि अशातच घाई गडबड, त्याहीपेक्षा थोडासा कॉल चुकणं म्हणजे आपल्या संघासाठी नक्कीच घातक असू शकेल आणि ती दोन्ही फलंदाजांची ती समजूतदार भूमिका मैदानाच्या आतमध्ये पाहिली गेली. एकेरी धावेनी 19 झालेला आहे, जिथे सतीशची गोलंदाजी चालू आहे. षटक क्रमांक 2 आणि मैदानाच्या आतमध्ये निहाल पुन्हा एकदा सज्ज आहे. जास्तीच्या धावा आल्यात. 4 षटकांचा खेळ आणि याही 4 षटकामध्ये धावांचा टार्गेट, धावांचं लक्ष ठेवायचं आहे गोरेगाव संघाला. याही वेळेला सतीचा चेंडू आखू टप्प्याचा होता, मिड विकेटला मारलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली जाणार नाही, घेतला जातोय झेल. निहालचा खेळ होतोय खल्लास. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटचं पतन. किंवा आयुष्यात तुमच्या आमच्या जेव्हा सगळंच काही तुमच्या विरोधात घडतं, तेव्हा एखादी गोष्ट अशी तुमच्या पत्त्यात पडली ना की तिथून लढायला आणि जगायला खूप गंमत येते. तीच गंमत आता येणार आहे मसला संघाकडून, कारण निहालचा बळी भेटलाय. मागील चेंडूवर धाबा जरूर गेल्या, परंतु इथून सुरुवात झाले का, इथे पुन्हा एकदा शाहीन गोरेगाव संघाला अडचणीत सापडता येते का, हे सगळ्याकडे पाहिलं जाईल. परंतु निहाल बाद झाल्यानंतर येतोय नवीन फलंदाज फैजान दाखल झालेला आहेत. एक गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक मार्गस्थ असताना 19 धावा जरूर आहेत धावफलकावर, परंतु क्रिकेट थांबत नाही. क्रिकेट इथून पुन्हा एकदा चालू होतोय, कारण मार्गस्थ होत आहेत सतीश आपल्या पुढच्या षटकासाठी फैजान यांच्या समोर. याही वेळेला आपण पाहतो यॉर्क होता, तिकडनं मात्र उचलला, मागे फेकून दिला, बॉलर बॅक ड्राईव्ह, चेंडू मारला गेला आणि तिकडनं मात्र फैजानच्या माध्यमातून एकेरी धाव जरूर आली. 20 धावा धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यात, जिथे आदिल आणि फैजान आता सध्याच्या घडीला शाहीन गोरेगाव संघासाठी बॅटिंग करत आहेत. नवे नवे तर समोरच्या संघासमोर आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. नवे नवे या सामना जिंकणारी एक टोटल आणण्यासाठी पुन्हा एकदा या रणरणत्या उन्हामध्ये कार्यतत्पर कामगिरी करण्यासाठी सज्ज जरूर आहेत.
याही वेळेला हो हो फटका फसलाय. आदिल मात्र टायमिंग करू शकले नाही. लवकर चेंडू खेळला गेला आणि थोडासा उशिरा चेंडू आला आणि बघता बघता त्यांच्या डोक्याला जरूर लागला. दुखापत झाली नाही आदिल यांना, परंतु एक सतीशचा चांगला चेंडू मार्गस्थ होतोय. नक्कीच कमबॅक 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 करणं गरजेचं आहे जुनेरा 11 मनगाव म्हसला संघासाठी, आणि ती केली जाते का सतीशच्या माध्यमातून. आदिलला थांबवलं आहे मागील चेंडूवर. याही वेळेला फटका फसलाय, परंतु चेंडू जिकडे ट्रॅव्हल होईल तिकडे मात्र धाव घेण्याची किंबहुना झेल घेण्याची मुभा नाही. एकच धाव येईल आणि याही पलीकडे या आदिलला एक धाव येते. गोरेगाव संघ तब्बल 21 वर जाऊन पोहोचलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. एक गड्याच्या मोबदल्यात चेंडू द्या. शेवटचा चेंडू येणं मार्गस्थ असताना चेंडू तर द्या, नवीन चेंडू द्या जरा इकडनं. नवीन म्हणजे मॅच बॉल गेलाय, तुमचा रोल बॉल द्या. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये सतीश यांचं षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना जिथे शाहीन गोरेगाव संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रथम बॅटिंग करताना. आदिल मात्र जरूर मागील चेंडूवर खराब फटका खेळतायत, परंतु तितकंसं त्यांना नक्कीच अडचण आली नाही. एक धाव जरूर आली. याही पलीकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलेला आहे, पूर्तता केली गेली चेंडूची आणि पुन्हा एकदा याही वेळेला आपण पाहतोय खेळ चालू होते. सतीश समोर आहेत, आदिल डावखुरे आहेत ते. याही वेळेला परफेक्ट ऑफ द मिडल चेंडू मात्र समालोचन कक्षाच्या वरून हाय ह्यूज हँडसम येतोय षटकार. तर तब्बल 27 झाल्या. एक गड्याच्या मोबदल्यात 2 षटक समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. एक गडी जरूर गमावलेला आहे गोरेगाव संघाने, परंतु त्याही पलीकडे एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आदिल आणि फैजानची जरूर झालेली आहे. जिथे आपण पाहतोय आदिल यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आणि तब्बल 14 धावा वैयक्तिकवर खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फैजान एकेरी धाव काढून आपलं अकाउंट सुद्धा खोललेलं आहे. नवीन गोलंदाज स्वप्नील दाखल झालेले आहेत. आतापर्यंत 2 षटक जरूर संपलेले आहेत. 27 धावा आल्यात, एक गडी मोबदल्यात. आता स्वप्नील एक वेगळं आव्हान आहे, ही जोडी थांबवायची, फोडण्याची, त्याही पलीकडे धावा थांबवायची. तर समोर फैजान आहे, हे सुद्धा थांबणार नाही. गोरेगावला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी फलंदाजी करणार आहेत. फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि स्वप्नील आले तसे मात्र यशस्वी झाले. बघता बघता विकेटचं होते पतन. शौकत वेलासकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्वतः शौकत वेलासकर टीमला पुढे घेऊन जाण्यासाठी जरूर दाखल झालेले आहेत. सध्याच्या घडीला 2 गडी बाद झाले आणि 27 धावा, परंतु स्वप्नीलने दमखम दाखवलेली आहे. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गेली. हो, मसला सुद्धा लढायला आला इथे आणि सांगता येत स्वप्नील आपल्या चेंडूने कल्पकता दाखवतील का पुढच्या चेंडूवर. ओ स्लोवर वर गती परिवर्तन, फ्लायटेड चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने टोळवलाय. तिकडनं मात्र शौकत यांना एक धाव आली. एकेरी धावेने धावफलक 28. एक गड्यांच्या मोबदल्यात शाहीन गोरेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा कडा संघर्ष चालू आहे. दुपारचं ऊन मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु त्याही पलीकडे आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेटचा संघर्ष नक्कीच करायचा आहे आणि प्रेक्षकांना आज दुपारच्या सत्रात सुद्धा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खेळ आहे क्रिकेटचा आणि आहे मेहर 11 टेम्पालेचं आयोजन, बहारदार आयोजन. या बदला एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील यांचा तिसरा षटक मार्गस्थ असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, जिथे शाहीन गोरेगाव प्रथम बॅटिंग करताना. डावखुरे आहेत आदिल, सातत्यपूर्ण त्यांना क्षेत्ररक्षणाची जुळवाजुळव केली जाते आणि आदिल यांच्यासाठी एक वेगळं क्षेत्ररक्षण लावलं जरूर जातंय.
स्वप्नील यांचा हो हो पडल्यानंतर आतल्या साईडला वळण घेतलं. खूप लवकर खेळता येत सातत्यपूर्ण. मगाशी सुद्धा हेच पाहिलं गेलं. मिस झाले आणि शरीराला आदळला जातो. म्हणजे काय तर वेगाच्या अगोदर खेळला जातोय, पहिल्यांदा खेळला जातोय चेंडू आणि नंतर उशिरा चेंडू येतोय स्वप्नील यांचा. आणि म्हणूनच की काय निर्धाव चेंडू जरूर टाकता येत, परंतु मागील चेंडूवर एक धाव आली जरूर, परंतु एकेरी धावेने धावफलक 29 वर जाऊन पोहोचलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन गड्यांच्या मोबदल्यात 29. शाईन गोरेगाव प्रथम बॅटिंग करताना, जिथे स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज आहेत शौकत वेलासकर यांच्यासाठी. हो हो सन्मान दिला या चेंडूला शौकत यांनी आणि माहिती आहे जी धाव आम्हाला सहजरित्या येते त्यासाठी मेहनत का करायची आणि कशासाठी करायची. एकेरी धाव आली 30 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये शांत डोक्याने खेळतायत शौकत वेळासकर. इतक्याही उन्हात स्वतःवर शांतता ठेवलेली आहे. ओहो फटका सजवलाय, आत्मविश्वास भरा फटका येतोय मैदानाच्या आतमध्ये. येतात 6 धावा. काळात सादिकजी औषधकर यांचे आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे आपलं सुद्धा साहेब. या निमंत्रित कक्षामध्ये बसून याही क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय शौकत वेळासकर यांच्या माध्यमातून षटकार आला आणि धावा मात्र तब्बल 36 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. याही वेळेला हो अप्परकट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला फटका सजवला गेलाय. शौकतच्या बॅट मधून येतोय षटकार. फलकावर प्रत्येक फटक्यावर तुम्हाला धावा जरूर येतील, कारण परंतु काही फटके असे असतात की तुम्हाला त्यापेक्षा वेगळे ओळख निर्माण देऊन जातात. क्रिकेटचं एक सौंदर्य होतं मागील फटक्यावर शौकत यांच्या. येतायत 6 धावा. 42 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आक्रमण चढवलं गेलं, परंतु आता बॅट पासून खूप लांब ठेवला गेला शौकत पासून आणि त्याला रीड करण्यात अयशस्वी झाले. आणि याही वेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ झालाय आणि सध्याच्या घडीला 2 गड्याच्या मोबदल्यात 42 धावा धावफलकावर येईल तिसरं 4थं षटक. तोपर्यंत जाऊया डीजे एक संगीताकडे. धावा जिथे आपण पाहतोय शौकत हे खेळतायत 13 वर आणि आदिल हे खेळतायत 16 ह्या वैयक्तिक धावसंख्येवर. स्वप्नील खूप महागडे ठरले मागील षटकामध्ये आणि तिकडनं मात्र ते महाग षटक हाताळल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय जुनेरा 11 मसला संघाकडून नवीन गोलंदाज लावला जातोय. सैफुल्ला यांच्याकडे गोलंदाजी जरूर दिलेली आहे, अनुभवी आहेत आणि शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये 42 धावा इथे लागलेल्या आहेत. दोघांचा अपडेट बरोबर आहे. सैफुल्ला दाखल झालेले आहेत 4थ्या षटकासाठी. आदिल समोर आहेत. याही वेळेला स्लॉट मध्ये आलाय, त्याला पार्किंग यार्ड मध्ये पाठवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये वेलकम स्वागत त्याही पेक्षा आगमन झाले 6 धावेनी सैफुल्ल्यांच्या. वर आक्रमण चढवले गेले. स्लॉग ओव्हर आहे क्रिकेटच्या पटलावर. या ओव्हरला हाडेमारीचं षटक संबोधलं जातं, त्याही पलीकडे या ओव्हरला मारामारीचं षटक संबोधलं जातं. ओहो हो चारी मुंड्याची यू मिस आय डेफिनेटली हिट. मागील चेंडूवर तुझा होता, आता चेंडू माझा आहे सैफुल्ला सांगतायत. आदिलला क्लीन बोल्ड केलं, मार्गस्थ करतायत डगआउटच्या दिशेने. एक यशस्वी चेंडू मैदानाच्या आतमध्ये.
बेटे बारी बारी सबकी बारी, अदिल पहिली ती आपकी बारी. फैजुल्ला म्हणतोय अब है हमारी बारी. क्लीन बोल्ड केलं, मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ केलंय डगआउटच्या रस्त्याला. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 48 धावा आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इब्राहिम बेवालेस्कर मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेला आहे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु त्याही पलीकडे आज बॅटिंग करावी लागेल आपल्या गोरेगाव संघाला. 48 धावा आणि अफलातून गोलंदाजीचं कमबॅक पाहायला भेटलंय. हो मला मारलंय, परंतु त्याही पलीकडे माझ्याकडे कल्पकता आहे आणि ती दाखवली मागील चेंडूमध्ये. आणि ती कल्पकता सातत्यपूर्ण काही चेंडूमध्ये ठेवतील का आपल्या भात्यातील आणि आपल्याकडील एक वेगळा अनुभव दाखवतील का, थांबवतील का याही फलंदाजाला. हो वेगावर स्वार होऊन तो यॉर्कर टाकला गेला. ओहो काय गोलंदाजी होत आहे. ज्या गोलंदाजीला मारणारी गोलंदाजी म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये संबोधलं जातं तीच गोलंदाजी विकेट देणारी आहे. अफलातून गोलंदाजी. यस डीजे. त्या षटकासाठी सैफुल्ला आले जरूर. पहिल्याच चेंडूवर आदिलने मात्र त्यांना सीमारेखा दाखवली, परंतु मागील 2 चेंडूवर त्यांच्याच 2 खेळाडूंना त्यांनी डगआउट सुद्धा दाखवला. हे क्रिकेट आहे. जशास तसं क्रिकेट, टीट फॉर टीट क्रिकेट पाहायला भेटतो आणि मैदानाच्या आतमधलं तेच क्रिकेट आपण पाहतोय. सैफुल्ला मात्र थांबायला तयार नाहीत, कारण मला काहीतरी करायचं आहे. आज संघर्षमय क्रिकेट माझ्याकडे सुद्धा आहे. याही वेळेला चुकले, फुल टॉस होता, परंतु त्याही पलीकडे 2च धावा येतील. नक्कीच फैजुल्ला बोलत असतील की मी वाचलो, कारण या चेंडूवर 6 धावा येणं गरजेचं असताना 2 धावा आल्या, 4 कमी आल्या जरूर. 2 धावेने धावफलक अर्धशतकाकडे जातोय. 50 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, जेव्हा मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असताना. याही वेळेला हो 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 स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला. तिकडनं मात्र आपण पाहतोय खराब थ्रो आणि जिथे मात्र धाव नव्हती तिथे मात्र धाव आली जरूर. एकेरी धाव आली. याही चेंडूवर सैफुल्ला मात्र थोडेसे नाराज आहेत आपल्या साथीदारावर, कारण नाराजी होणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ असाच आहे मित्रांनो. आपली स्वतःची एक चुकी समोरच्याला संधी असते. ती संधी आली, 1 धावेची, धावफलक 1ने पुढे जाईल. 51 धावा, 51 मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शौकत वेलास्कर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार. ओहो इथे मात्र वाकून मारण्याचा प्रयत्न झाला, शरीराचा वेध घेतोय. त्याही पलीकडे आपण पाहतोय इथे धाव, त्याही पलीकडे रनिंग चालू झाली. जिंकली केस कोणी तर क्षेत्ररक्षकाने आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट जरूर आली आणि 4 षटकांचा खेळ झाला. पहिलं सत्र इथे समाप्तीची गोष्ट झाली, जिथे आपण पाहतोय शाहीन गोरेगाव संघाने शाहीन गोरेगाव संघाची येणाऱ्या काळात आपण पाहतोय जुनेरा 11 मसला संघाला 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज वंडर स्पोर्टच्या माध्यमातून आपण डिस्प्लेवर पाहू शकता. आणि हा पाठलाग हा नक्कीच प्रवास कसा असेल हे दुसरं सत्र जरूर येईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षण लावलं जाईल, बॅटर मैदानात येईल, तोपर्यंत थोडं थांबूया. जाऊया दुपारच्या सत्रात डीजेच्या एक मधुर संगीताकडे. यस डीजे. लक्ष पार करायचं आहे आणि अशा पलीकडे दुसरा सत्र चालू होतोय. आपण पाहतोय एक लाजबाब स्पर्धा, क्रिकेटचा एक वेगळा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा फेस्टिवल आणि मेहर 11 टेम्पालेच्या माध्यमातून बहारदार आयोजन. तब्बल 2 लाख कॅश प्राइज असलेली क्रीडा स्पर्धा. त्याही पलीकडे एका खेळाडूला आपल्या घरचा प्रवास नक्कीच बाईकवर करता येणारी क्रीडा स्पर्धा आणि टेम्पाले गावचं
मुशीर यांचं बहारदार नियोजन आपल्यासमोर आहे. उद्या या क्रीडा स्पर्धेचा अंतिम दिवस जरूर आहे, परंतु त्याही पलीकडे एक 6-7 दिवसाची मोठी क्रीडा स्पर्धा ठेवणं, त्यासाठी आयोजन करणं, सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्र येणं आणि सगळ्यांची सांगड जुळवणं किती कठीण असतं. हे कठीण काम या टेमपाल्याच्या सर्व नक्कीच आयोजकांनी केलेलं आहे. त्यांचं कौतुक किती करावं हे नक्कीच वेगळं आहे. कारण स्पर्धा खेळणं किंवा स्पर्धा बघणं हे खूप छोटं काम आहे, परंतु त्याही पलीकडे सर्वात कठीण काम काय आहे तर या सगळ्यांची जुळवाजुळव करून मैदानात आतमध्ये एक मोठी क्रीडा स्पर्धा आणणं जरूर आहे. आणि दर वर्षाप्रमाणे ही क्रीडा स्पर्धा 2025ची सुपर डुपर हिट होत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सामना चालू होतोय. 24 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष असणार आहे. विजयाचं विजय आणि पराजय संघर्ष असणार आहे. आणि एका बाजूला शाईन गोरेगाव संघ असणार आहे तर जुनेरा 11 मसला संघ दुसऱ्या बाजूला नक्कीच असणार आहे. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळीचा संपर्क जरूर आपण पाहणार आहोत. खेळ चालू होते. आपण पाहतोय स्ट्राइक एंडला आलेले आहेत. मसला संघाकडून फलंदाज जरूर येत आहेत. दोन आघाडीचे फलंदाज आलेले आहेत. नवीन चेंडूला सामोरे जातील. सलाउद्दीन आणि फैजान दोन आघाडीचे फलंदाज दाखल झालेले आहेत. सलाउद्दीन स्ट्राइक एंडला आहेत तर फैजान नॉन स्ट्राइक एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवर इब्राहिम दाखल झालेले आहेत. ओहो, पहिला चेंडू उजव्या एष्टीवर कट करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सलाउद्दीन यांचा होता. मागील सामन्यामध्ये ज्यांनी अर्धशतक ठोकले तेच सलाउद्दीन आहेत. खूप दमखम दाखवली आज इथल्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत सलाउद्दीन याने. ओहो, वळून मारण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने कल्पकता दाखवली इकडे गोलंदाज इब्राहिम यांनी. खूप पहिला चेंडू उजव्या एष्टीवर होता, तदनंतर लेग स्टंपवर चेंडू टाकला गेला आणि व्हेरिएशन ठेवलेला आहे. आपण पाहतोय सलाउद्दीनला नुसतीच कसरत करावी लागते चेंडूपर्यंत जाण्यासाठी आणि मागील दोन चेंडू इब्राहिम यांचं चांगलं होतं. याही वेळेला इथे मात्र कव्हरच्या दिशेने उडवला चेंडू, सीमा रेषा पलीकडे मार्गस्थ होते 4 धावेसाठी. साठी ओळखले जातात. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करतायत, त्याहीपेक्षा पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड सर्कलच्या वरून चेंडू टोलवून आपल्याला जास्तीच्या धावा कशा जमवता येतील यासाठी हे सलाउद्दीन ओळखले जातात आणि सातत्यपूर्ण ती कामगिरी करतायत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 4 धावा धापलकावर आल्या, जिथे पहिले षटक नक्कीच मार्गस्थ असताना पुन्हा एकदा ओहो, काय चेंडू, अफलातून चेंडू आणि तिकडे अपील सुद्धा जरूर झाला. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये का होऊ नये, कारण माझा चेंडू आदळला एसटीच्या अगोदर पायाला, अशी मीमांसा होती इथे गोलंदाजाची. आणि साथीदार सुद्धा खूप आक्रमक होते, परंतु संदीप माने अनुभवी पंच आहेत. कित्येक अशा प्रसंगांना ते सामोरे गेलेले आहेत आणि म्हणूनच की काय दबावाला जुगारून एक चांगला निर्णय त्यांच्याकडनं आला. याही वेळेला परफेक्ट ऑफ द मिडल, आत्मविश्वास, घुटना टेक, तमाशा देख, मैदानाच्या आतमध्ये लांब 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 खूपच लांब येतोय षटकार. 6 धावा. ओळखले जातात सलाउद्दीन. 10 धावा धापलकावर बिनबाद. पहिले षटक इब्राहिम यांचं मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी, जिथे 50 धावांची एक वादळी खेळी मागील सामन्यामध्ये केली सलाउद्दीननी, तोच खेळी पुन्हा एकदा मार्गस्थ करतायत. तीच खेळी इथल्या प्रेक्षकांना दाखवतायत. तीच खेळी वंडर स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांना दाखवतायत. मंत्रमुग्ध करणारी खेळी. आज क्रिकेट कशासाठी पाहिलं जातं? एक चांगल्या खेळीसाठी पाहिलं जातो. काल परवापर्यंत तुमच्या आमच्या ओठावर जरूर सलाउद्दीन नाव नाही, परंतु शतक लागल्यानंतर हे नाव तुमच्या आमच्या ओठावर आलं, तुमच्या आमच्या नजरेत आलं आणि बघता बघता बॅटिंगचा अद्भुत नजारा ते सुद्धा दाखवता येईल. डान्सिंग डाऊन द विकेट आले, पुढे सरसवले, डीप एक्स्ट्राच्या वरून चेंडू टोळवलाय, सीमा रेखापार षटकार.
षटक इम्रान हाताळलं आणि तब्बल 16 धावा खर्च केल्या आणि एक मजबूत स्थितीत आपल्या संघाला आणून ठेवलेला आहे। आपण पाहतोय वैयक्तिक आतापर्यंत 16 धावांवर म्हणजे सगळ्या धावा त्यांच्याच आहेत। सलाउद्दीन यांच्या स्ट्राइक एंडला येऊ शकले नाही फैजान, आता मात्र आलेले आहेत। गोलंदाजी मार्कवर मुनीब दाखल झालेला आहे दुसऱ्या षटकासाठी। धावांचा ओघ थांबवायचा आहे, त्याही पलीकडे विकेट घ्यायचे आहे, कमबॅक करायचा आहे। बरेच प्रश्न आता मुनीब यांना विचारले गेलेत आपण पाहतोय गोरेगावच्या माध्यमातून आणि शाहीन गोरेगावला आता ती कामगिरी करणं गरजेचं आहे। कारण आपण पाहतोय एका बाजूला सलाउद्दीन जबरदस्त कामगिरी करत आहे, 2 षटकार 1 चौकाराच्या जोडीवर 16 धावा वैयक्तिक आणि संघाच्या नेऊन पोहोचवल्यात, तर दुसऱ्या बाजूला फैजान हे सुद्धा तयार आहेत फलंदाजीसाठी। ओहो, पुलटा चेंडू न जरूर आहे, समोरच्या दिशेने टोळवला, तिकडे क्षेत्ररक्षक येतील, फंबलिंग थोडीशी पाहिली गेली आणि सलाउद्दीनने मात्र फैजान यांना थांबवलेला आहे। 9+1 एकूण 2 धावा येतील धावफलकावर, तब्बल 12 धावा धावफलकावर। फ्री हिट चेंडू असणार आहे आता मुनीब यांचा आणि साबोरे असतील। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलाउद्दीन जो आज मात्र बसल्या संघासाठी अफलातून बॅटिंग करत आहे आणि एक बॅटिंगचा अद्भुत नजारा इथल्या प्रेक्षकांना जरूर दाखवत आहेत। ओहो, चांगला गुडले स्पॉटवर टाकला, हलकासा वरती घेतला, वळण सुद्धा घेतलं आणि या प्रश्नाला उत्तर नव्हतं इथे मात्र मुनीब यांच्या या चेंडूला उत्तर नव्हतं सलाउद्दीनकडे। निर्धाव चेंडूची सांगता होते, उत्तर नसलेला चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि बघता बघता कमबॅक करतायत। हेच क्रिकेट तुम्ही आम्ही जरूर वारंवार पाहतो, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी चेंडू तर कधी फळी। हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, संघर्ष 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 चालू आहे, जिंकण्याचा एक वेगळे आविषाने। डान्सिंग डाऊन द विकेट आले, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत, पहिल्या प्रयत्नात अडवला जातोय, फटका तितका पॉवरफुल नव्हता, 1 बाउन्स चेंडू सीमा रेषाच्या अलीकडेच अडवला गेला आणि एकेरी धाव आली। मैदानाच्या आतमध्ये तब्बल 19 धावा बिनबाद। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जुनेरा 11 म्हसला संघ बॅटिंग करत आहे, जिथे आपण पाहतोय 53चा पाठलाग चालू आहे सध्याच्या घडीला आणि इथे मुनीब गोलंदाजी करत आहे। दुसरे गोलंदाज आलेत दुसऱ्या षटकासाठी। याही वेळेला मागे बॅकफुटला गेले, तिकडनं मात्र फैजान यांनी टोळवला चेंडू, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चुकी करत नाही, एकेरी धाव आली आणि याही पलीकडे या एकेरी धावेनी धावफलक आपण मात्र पुढे जातोय। एकेरी धाव आली, एकेरी धावेनी धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 20 धावा धावफलकावर। षटक क्रमांक दुसरा 53चा पाठलाग चालू आहे, 53 हे विजयाचं लक्ष्य आहे, आम्हाला धावा या वाचवायच्या आहेत, त्याही पलीकडे मसला मिळत असेल आम्हाला या धावा पार करायचा आहे, आणखीन एक विजय दोघांना सुद्धा नोंदवायचा आहे। हो, इथे मात्र सलाउद्दीन आपण पाहतोय, तिकडे मात्र शॉटला चेंडू आहेत आणि फेकी केली गेली, दरम्यानच्या काळात फैजान पोचले, एकेरी धाव आली, एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 धावा धावफलकावर। येणारे 14 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण पार करायचं आहे। कॅल्क्युलेशन इक्वेशन आता ऑन झालेलं आहे आणि या इक्वेशन कडे जाऊन आता तुम्हाला तुमचं प्रदर्शन करावं लागेल। गोलंदाजाला असे गोलंदाजी करावी लागेल की इथे मात्र फलंदाजाची भांबीरी उडवावी लागेल, त्याही पलीकडे फलंदाजी अशी करावी लागेल, चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल आणि तो प्रयत्न झाला, बॉलर बॅक ड्राईव्ह आला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, सध्याच्या घडीला एकेरी धाव आले। इथे मात्र फैजानचा उत्कृष्ट आपण पाहतो, यस नो यस नो यस नो आणि तिथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, तिथे आपण पाहतोय बरचसं नाट्यमय रूपांतर पाहायला भेटले, एकेरी धाव, परंतु दुसऱ्या धावेसाठी किती काय नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडल्या हे तुम्ही आम्ही जरूर पाहिलेलं आहे। जिथे आपण पाहतोय सध्याच्या घडीला 2 धावा आल्यात जरूर आणि याही 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय। 23 धावा धावफलकावर आलेल्या आहेत। मुनीब यांचं षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा मार्गस्थ होतंय, यस नो तुमचं कॉल, तुमच्या कॉलचा रॉंग नंबर लागणं गरजेचं नाही, तुमचा कॉल सही ठिकाणी लागणं गरजेचं आहे। मैदानाच्या आतमध्ये बराच वेळा कॉल रॉंग लागत होता, परंतु बालबाल वाचले दोन्ही फलंदाज आणि धावा आल्यात 2 धावफलकावर, 23 धावा धावफलकावर।
ओहो, कल्पकता आहे या चेंडूवर. मुनीब यांनी गुडले स्पॉटवर टाकला, उंची दिली तिकडनं आणि फैजान यांना फसवलेला आहे. शेवटच्या चेंडूवर गाफील ठेवलं इथे बॅटरनी गोलंदाजांनी बॅटरला आणि बघता बघता षटक संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावफलकावर धावा मात्र 23 लागलेले आहेत. जिथे पहिलं षटक 16 धावांचं होतं, दुसरं षटक 7 धावांचं गेलं आणि एक चांगलं षटक जरूर केलेलं आहे. येईल तिसरं षटक, कॅल्क्युलेशन सुद्धा सांगेन. तोपर्यंत डीजे एक संगीताकडे येऊया. फेस्टिवल 2025 मध्ये आहोत. एक महत्वपूर्ण लढत. आता मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज आहे, 30 धावांची गरज. एक अफलातून सामना रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि याही सामन्याचा नक्कीच आम्ही आनंद घेत आहोत. मैदानाच्या आतमध्ये 23 झालेले आहेत जुनेरा 11 मसला संघाकडून आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 30 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांची गरज आहे आणि अशाच वेळेला नवीन गोलंदाज पर्याय क्रमांक 3 वापरला जातोय. फैजान यांच्याकडे गोलंदाजी दिलेली आहे. एका बाजूला गोलंदाजाकडे लक्ष असेल, दुसऱ्या बाजूला बॅटरकडे लक्ष असेल. सलाउद्दीन आहेत अजून स्ट्राईक एंडला, ज्यांच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत, ज्यांच्या बॅटवर चांगले चेंडू येत आहेत, ते सलाउद्दीन मैदानाच्या आतमध्ये. फैजान याचा पहिला चेंडू दूरवरचा फुलटॉस होता, त्याला काऊ कॉर्नरला टोळवलाय. तिकडनं क्षेत्ररक्षक येतील, एकेरी धाव येईल. एकेरी धावीन धावफलक जाऊन पोहोचलाय 24 वर. बिनबाद आहेत अजून सुद्धा जुनेरा 11 मसला संघ. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली नाही, परंतु त्याही विकेटच्या शोधात, त्याही विकेटच्या प्रतीक्षेत असतील गोरेगाव संघ. कारण हे क्रिकेट खेळलं जातं धावांसाठी आणि विकेटसाठी. तेच मैदानातलं क्रिकेट आहे. एका बाजूला धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला गोरेगावच्या माध्यमातून एखाद दुसरी विकेट काढण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय फैजान पुन्हा एकदा या चेंडूवर टाकावं लागेल, परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा फैजान आहेत. फैजान टू फैजान अशी ही लढत आहे. बॅटर आहेत फैजान, गोलंदाज आहेत फैजान. फुलटॉस चेंडू तिकडे मात्र आपण पाहतोय अनपेक्षित उंची घेतली पडल्यानंतर फक्त आणि फक्त पाहावं लागले क्षेत्ररक्षकाला. येताय 4 धावा, चौकार. नशिबाचा चौकार मारावा लागेल, कारण समोर पहाडासारखी भिंत, क्षेत्ररक्षक उभे होते परंतु अतिरिक्त उंची घेतली. 28 धावा धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फैजान टू फैजान. हो, स्लोवर गती परिवर्तन, फसवा चेंडू, अनपेक्षित चेंडू, त्याही चेंडूला आक्रमण करू शकले नाही. क्लीन बॉल आणि फैजान बाद. त्या विकेटची प्रतीक्षा होती फैजान यांना, तीच विकेट फैजान यांची आली आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. खूप यॉर्क चेंडू एखादा ब्रह्मास्त्र संबोधला जातो, त्याला सुद्धा बाउंड्री येते क्रिकेटच्या पटलावर आणि एखाद्या सोप्या चेंडूला सुद्धा एखादा खेळाडू बाद होतं. हे क्रिकेट आहे अनिश्चिततेचं, जे तुम्हा आम्हाला आयुष्यभर समजलं नाही आणि समजणार नाही, कारण आपण आहोत वेडे क्रिकेटचे. ठार वेडं करून टाकले तुम्हा आम्हाला क्रिकेटचं. म्हणूनच की काय, आज दुपारच्या उन्हात या क्रिकेट खेळण्याचा, या क्रिकेट बघण्याचा, त्याही पलीकडे टेम्पाले आज या क्रिकेटचं आयोजन करण्याचा आनंद घेत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदिब दाखल होत आहेत. फैजान यांच्यासाठी नक्कीच सलाउद्दीन आहेत नॉन स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू आणि याहीला फटकवला जरूर, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या प्रयत्नात अडवला जरूर जाईल आणि त्यानंतर मात्र घेतली गेली 1 धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल आपण पाहतोय धावफलकावर तब्बल 29 धावा, जिथे 53चा पाठलाग चालू आहे. फैजानच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पुन्हा एकदा खेळ चालू होतोय, जिथे सलाउद्दीन येईल. स्ट्राईक एंडला अपेक्षा होती यांच्याकडनं, ज्या फटक्याची मसल्या संघाला तो फटका आलाय. शॉर्ट ऑफ चेंडू होता, मिड विकेटच्या वरून फेकून दिलाय. तब्बल 6 धाव्यांसाठी षटकार. 35 धावा धावफलकावर आणि बरीचशी चर्चा आणि बरीचशी
घालमेल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। एका बाजूला गोलंदाजाला सांगत आहेत कशी गोलंदाजी करायची तुम्ही, तर दुसऱ्या बाजूला ओरड आहे इथे बॅटरच्या माध्यमातून की हो असे फटके येणं गरजेचं आहे, पाठी राखे ज्याच्या पाठीशी आहेत। हो याही वेळेला आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेने चेंडू टोळवलाय, तिकडनं क्षेत्ररक्षक आहेत सलाउद्दीन एक धाव काढतील आणि मार्गस्थ होतील नॉन स्ट्राईक एंडला, जिथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झालाय। धावफलकावर धावा 36 लागल्यात, आता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे 17 चेंडू, जिथे 12 चेंडू मध्ये 30 धावांची गरज होती। नक्कीच 6 चेंडू आणि 17 येणाऱ्या कशा प्रकारे हा सामना पाहायला भेटते, तोपर्यंत डीजे एक संगीताकडे जाऊया। जो भी टीम यहाँ पर जीतेगी इस मैच में उसे फौरन टॉस के लिए यहाँ आना है। दोनों ही टीम के कैप्टन इस बात को नोट कर ले कि जो भी टीम जीतती है उस टीम के कैप्टन को फौरन टॉस के लिए यहाँ आना है। 6 चेंडू आणि 17 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्याही पलीकडे दानिश गोलंदाजीसाठी येत आहेत। 6 चेंडू आणि 17 किसी के लिए खतरा, या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल। मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा प्रकारे हा क्रिकेटचा अद्भुत नजारा, हा फेस्टिवल आहे, हा सोहळा आहे, कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटते। 6 चेंडू दानिश स्लोवर टाकलाय, तिकडनं मात्र उजव्या एष्टीला भरकटले गेले, पंच आमच्याकडे वळतायत आणि अमांतर धावेनी एकनी धावफलक पुढे जातोय। धावफलकावर धावा सध्याच्या घडीला लागल्यात 37 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये जरूर लागलेल्या आहेत। 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। ओहो याही पलीकडे आपण पाहतोय विकेटला चेंडू, खराब क्षेत्ररक्षण, आणि ही गोष्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चालणार नाही। मैदानाच्या आतमध्ये असं प्रदर्शन केलं तर तुम्हाला येणाऱ्या काळात मैदानाच्या बाहेर जावं लागेल। 4 धावा 41 धावा धावफलकावर नशिबाचा चौकार आलाय आणि आपण पाहतोय सलाउद्दीन पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज आहेत। आता मात्र 12 धावांची इथून गरज आहे आणि पुन्हा एकदा दानिश फुलटॉस चेंडू, खराब गोलंदाजी आणि त्याला मात्र ओहो पुन्हा एकदा खराब प्रदर्शन खराब। तुमची 7 गोलंदाजांना असणं गरजेचं आहे, तुमची 7 टीमला असणं गरजेचं आहे। यस डीजे बाउंड्री सोडली की मॅच सोडली, कॅच सोडली की मॅच सोडली, पडलेला प्रश्न आहे। धावफलकावर धावा मात्र 47 येणाऱ्या धावा गरज आहे जिंकण्यासाठी। 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। ओहो पुन्हा एकदा सलाउद्दीन थांबायला तयार नाही, सामना संपवलाय, सगळ्यांना जेवणाची